समोर मांडलं गेलं। मतदारसंघातील एकंदरीत भावना काय आहेत लोकांच्या त्याही मांडल्या गेल्या, परंतु जसं हे लोकांमधून तो निर्णय मी घेतला होता तसंच आता उद्या 11 वाजता पुरंदरेश्वर या सासवड येथील निवासस्थानी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक 11 ते साधारणतः 1 वाजेपर्यंत 1-1.5 तास चालेल। सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल। काय चर्चा झाली ती देखील मुख्यमंत्री महोदयांनी विशेषतः काय काय केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं, दादांचं त्याच्यातलं काय म्हणणं होतं, या सगळ्या गोष्टी सर्व कार्यकर्त्यांना सांगून चर्चा करून जी चर्चा तिथे झाली ती त्यांना सांगून त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचं ते तिथे ठरवलं जाईल। उद्या 1 ते 1:30च्या दरम्यान प्रेस सासवडला होईल। म्हणजे अजूनपर्यंत बापूंची माघार नाही असं मी म्हणायचं नाही, माघार हा शब्द वेगळा आहे। राजकारणामध्ये विचारपूर्वक सगळी कामं करायची असतात। जेव्हा शेवटी आम्ही कशासाठी लढत असतो, स्वतःसाठी लढत नसतो, जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतो आणि त्या बाबतीतली काय काय चर्चा झाली ती लोकांना सांगून मग लोकांचा काय मूड आहे, लोकांचा इन द सेन्स कार्यकर्त्यांचा मूड काय आहे ते पाहून त्याच्यानंतर निश्चितपणे तो निर्णय घेऊन मग मी परत मुंबईला जाईल। तुमच्या हातामध्ये एक पत्र पाहायला मिळालं की जे तुम्ही अजित पवार मुख्यमंत्री त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस होते, काय नेमकं पत्रामध्ये होतं त्या मागे? मी त्या आता उद्याच्या मीटिंगमध्ये उद्याची चर्चा झाल्यानंतर आता सर्व नको, काय झाली चर्चा वगैरे ते सगळं ब्रीफ मी उद्या 1:30 वाजताच्या प्रेसमध्ये कार्यकर्त्यांची मीटिंग झाल्यानंतर त्यांचा कानोसा घेतल्यानंतर मग जाईल। कार्यकर्ते संभ्रमाच्या विरोधातला तुमचा जो स्टँड होता तो सेम राहील की नाही राहील? असं आहे की राजकारणात कायमचं कोणीच कोणाचं दुश्मन नसतो आणि दोस्त नसतो, परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करून जे मला आता मुख्यमंत्री महोदयांनी समजावलं महायुतीच्या बाबतीतली ती सर्व चर्चा जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आणि मग सगळ्यांचा कानोसा घेऊन काय त्यांचं मत आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते त्यातले प्रमुख कार्यकर्ते जर मला तशी गरज वाटलीच तर मुख्यमंत्री महोदयांबरोबर काही प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या परवा गाठभेट करून ते सांगितलं जाईल। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणायचे, सांगितलं ना मी, हो मी सांगितलं उद्या असं आहे की शेवटी जनतेचा आवाज बघून मी हे केलं होतं, कार्यकर्त्यांची मानसिकता बघून मी असा निर्णय एकटा घेऊच शकत नाही ना, त्यामुळे सगळ्यांना त्यांना सगळे भोर, इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर सर्व ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते जे इतके ऍक्टिव्ह होते की अतिशय शक्तिशाली असे आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे सगळे कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांना उद्या बोलवलं गेलं, फक्त पुरंदरची नाही सर्व ठिकाणचे। तुमचा आग्रह केला युटर्नचा माघार घ्यायची नाही, आपल्याला निवडणूक लढायची असं जर कार्यकर्ते बघू ना मग ते म्हणून तर ते आता त्यांचा कानोसा घेऊ द्या। आता नरमाईचा दिसतोय आज तुमचं सूर नरमाईचं आता जास्त बोललं की परत तुम्ही काही शब्द पड चला धन्यवाद। 5.5 लाख मतांचं तुम्ही 5.5 लाख मतदान आहे, त्या 5.5 लाख मतदारांचं काय होणार? मी उद्या पत्रकार परिषदेनंतर त्याबद्दलची काय भूमिका आहे हे जे मला सगळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विशेषतः जे सांगितलंय ते सर्व लोकांना तिथेही सांगणार आहे, नंतर आपल्याला सुद्धा। अजितदादांनी काय सांगितलं तुम्हाला, काय चर्चा झाली? राजकारणात विचारपूर्वक कामं करायची असतात असं विजय शिवतारे म्हणालेत। राजकारणात कायमचं कुणीच दोस्त दुश्मन नसतो असं सुद्धा शिवतारे म्हणाले। उद्याच्या बैठकीनंतर भूमिका जाहीर करणार असं सुद्धा मोठं विधान शिवतारेंचं समोर आलंय, त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। त्यामुळे विजय शिवतारे माघार घेणार की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। उद्या विजय शिवतारे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत।